नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी स्पर्धा ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाव्य चालू घडामोडी जे येणाऱ्या एक्झामला नक्कीच उपयुक्त ठरेल। तसेच IBPS व TCS पॅटर्न नुसार घेण्यात येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे सोप्या भाषेमध्ये विश्लेषित केले आहे। तरी आजच या चॅनलला भेट द्या व आवडल्यास लाईक व सबस्क्राईब जरूर करा। चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2024 चा सर्वात उत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर हा पुरस्कार ओपेनहाइमर या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे। तसेच हा पुरस्कार 96वा ऑस्कर पुरस्कार असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि हा पुरस्कार अमेरिकेच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स कडून दिला जातो। चला नेक्स्ट, अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्येची टक्केवारी सर्वात जास्त आहे। ही टक्केवारी 31.9% आहे। तसेच उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे, हे सुद्धा आपणास लक्षात ठेवायचं आहे। पुढे, अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या राज्यात आहे? तर अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्येची टक्केवारी ही मिझोराम या राज्यात आहे, ती 94.4% आहे। तसेच मध्य प्रदेश या राज्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची 2024 या वर्षाची थीम काय आहे? तर योजनेचा भाग व्हा, बी पार्ट ऑफ द प्लॅन ही आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची 2024 या वर्षाची थीम असणार आहे। तसेच 22 मे ला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे, नुकतेच कोणत्या राज्याने 1 जानेवारी 2025 रोजी पुजारी गणती सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे? तर दिल्ली सरकारने या योजनेचा समारंभ केला आहे। तसेच दरमहा 18,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। नेक्स्ट, GSLV चे 100वे प्रक्षेपण जानेवारी 2025 मध्ये कुठून होणार आहे? तर हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून होणार आहे। तसेच ISRO चे प्रमुख अध्यक्ष S सोमनाथ आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे, कोणती विमान कंपनी देशांतर्गत वायफाय सुविधा देणारी पहिली एअरलाईन ठरली आहे? तर ही एअर इंडिया कंपनी असणार आहे। एअर इंडिया कंपनी देशांतर्गत वायफाय सुविधा देणारी पहिली एअरलाईन ठरली आहे। महत्त्वाचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे, वन लाइनर मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। नेक्स्ट, देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर याचे उद्घाटन तामिळनाडू या राज्यातील कन्याकुमारी येथे करण्यात आले आहे। तसेच मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। चला पुढे, नुकताच कोणत्या देशात HMPV या विषाणूची लागण झाली आहे? तर चीन या देशामध्ये या विषाणूची लागण झालेली आहे। ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस असे या विषाणूचे नाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। सायन्स मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। नेक्स्ट,
जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन CR450 चे अनावरण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन CR450 चे अनावरण केले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. या ट्रेनचा वेग असणार आहे 450 किमी प्रति तास. नेक्स्ट, विश्व ब्रेल लिपी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 4 जानेवारीला साजरा केला जातो. विश्व ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जन्मप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, G20 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात पार पडली? तर ही परिषद भारत या देशामध्ये पार पडली. नोव्हेंबर 2024 मध्ये हे शिखर परिषद पार पडली आहे. तसेच याची थीम वसुंधैव कुटुंबकम अशी या शिखर परिषदेची थीम होती. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी परीक्षेला थीमवर सुद्धा वन लाइनर मध्ये प्रश्न विचारला जातो, तर थीम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? तर नाबार्डचे अध्यक्ष शाजी केवी आहे. शाजी केवी हे नाबार्डचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट, 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशाने बुरका घालण्यावर बंदी घातली आहे? तर स्वित्झर्लंड या देशाने 1 जानेवारी 2025 पासून बुरका घालण्यावर बंदी घातली आहे. नेक्स्ट, आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. वर्ष 2024चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार 4 व्यक्तींना देण्यात आला आहे. 1 मनू भाकर, डी मुकेश, हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार अशा 4 व्यक्तींना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 15 महत्त्वाचे संभाव्य चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा.